ऑक्सिडीकरण आणि क्षपन. क्वेश्चन नंबर 6 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, खूप महत्वाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. तुम्हाला ह्या अभिक्रिया बघून सांगायचं आहे की याच्यापैकी कोणती अभिक्रिया, याच्यापैकी हे जे अभिक्रियाकारक आहेत डाव्या बाजूला जे दिसतात हे ऑक्सिडीकारक आहेत की. प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द फॉलोइंग रिएक्शन द रिएक्टंट दॅट अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. अच्छा, हे जे रिएक्टंट आहे त्यांचं ऑक्सिडेशन होत आहे की रिडक्शन होत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर रिएक्टेंट जो लेफ्ट साइड में है तो उन रिएक्टेंट का ऑक्सीडेशन हो रहा है या रिडक्शन हो रहा है ये आपको समझाना है, बताना है. डाव्या बाजूला रिएक्टंट असतात, अभिक्रियाकारके असतात आणि उजव्या बाजूला प्रोडक्ट असतात, उत्पादिते असतात. उजव्या बाजूचं काही लेणं देणं नाही. जे डाव्या बाजूला रिएक्टंट आहेत त्यांचं ऑक्सिडेशन होते कि कोणाचं ऑक्सीडेशन होता है आणि कोणाचं रिडक्शन होता है ते तुम्हाला सांगायचं आहे. किसका ऑक्सीडेशन हो रहा है और किसका रिडक्शन हो रहा है ये आपको एक्सप्लेन करके देना है कि कोणत्या अभिक्रियाकारकाचं ऑक्सिडीकरण होत आहे आणि कोणत्या अभिक्रियाकारकाचं क्षपन होत आहे हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. सिंपल आहे. पहिला तर थोडंसं कठीण आहे, दुसऱ्याचा विचार करू आपण. डोळ्यासमोर 2 मी 8 लिहिलेलं आहे, ते महत्वाचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय डोक्यात फिट करा. गेन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन घेणे किंवा लॉस ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन देणे किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन देणे. ह्या तिन्ही क्रिया होत असतील तर ऑक्सिडेशन डोक्यात बसवावं लागेल. त्याच्या उलट रिडक्शन, क्षपन, हायड्रोजन घेत असू किंवा ऑक्सिजन गमावल्या जात असेल किंवा इलेक्ट्रॉन घेतल्या जात असेल तर त्याला म्हणतात रिडक्शन, क्षपन. तो रिडक्शन में क्या होगा, गेन ऑफ हाइड्रोजन, बैठा लो दिमाग में, या लॉस ऑफ ऑक्सीजन या फिर गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ये 3 चीजें अगर दिखती है आपको तो रिडक्शन, और ये 3 चीजें दिखती है तो ऑक्सीडेशन. ये नहीं समझा तो आप कोई भी केमिकल रिएक्शन को पहचान नहीं पाओगे कि किसका ऑक्सीडेशन हुआ और किसका रिडक्शन हुआ. ये बहुत इंपॉर्टेंट है, इसको और 1-2 बार आपने बार बार लिखना चाहिए. ये समझ गया तो आधा लेसन आपको समझ जाएगा. तो इस रिएक्शन में देखते हैं, ये ऑक्सीजन इधर क्या हो रहा है, O2 बाहर निकला. बाहर निकला मतलब गेन ऑफ ऑक्सीजन हुआ क्या, नहीं. ये क्या हुआ, लॉस ऑफ ऑक्सीजन. गिवन आउट, यहाँ ऑक्सीजन था, बाद में ऑक्सीजन बाहर हो गया, मतलब लॉस ऑफ ऑक्सीजन. मतलब ये सिल्वर ऑक्साइड जो ट्वाइस Ag2 है इसका क्या हुआ, रिडक्शन हुआ. सोबत ऑक्सिजन होतं, नंतर ऑक्सिजन गमावलं गेलं म्हणून याचं काय होणार, ऑक्सिडीकरण. ज्या सोप्या अभिक्रिया आहेत त्या आधी समजवतो मी तुम्हाला. क्यों ऑक्सीडेशन हुआ, लॉस ऑफ ऑक्सीजन. अब यहां देखो, ट्वाइस Mg प्लस O2 होना, थोड़ा करेक्शन. अब क्या हुआ, मैग्नीशियम ने ऑक्सिजन को ग्रहण किया. मैग्नीशियम ने ऑक्सिजनला ग्रहण केलं, गेन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं ग्रहण झालं म्हणून ह्या मॅग्नेशियमचं काय होणार, ऑक्सिडीकरण, गेन ऑफ ऑक्सीजन. यहां Ag2O का रिडक्शन क्यों हुआ, क्योंकि लॉस ऑफ ऑक्सीजन. यहां गेन ऑफ ऑक्सीजन, इसलिए मैग्नीशियम का क्या होगा, रिडक्शन होगा, नहीं ऑक्सीडेशन होगा क्योंकि उसने ऑक्सीजन लिया. सो मैग्नीशियम अंडरगोज ऑक्सीडेशन रिएक्शन एज इट हो गया एंड O2. तो मैग्नीशियम ने ऑक्सीजन लिया, इसलिए इस मैग्नीशियम का क्या होगा, ऑक्सीडेशन, क्योंकि यहां पर है गेन ऑफ ऑक्सीजन, ऑक्सीजन
ग्रहण करण्यात आलं म्हणून याचं काय होणार, ऑक्सिडेशन, ऑक्सिडीकरण मॅग्नेशियमचं. परंतु इथून ऑक्सिजन आता निघून गेलं, त्याचा विचार करायचा ना ऑक्सिजनचा, फक्त मॅग्नेशियमचं उत्तर लिहायचं की मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, ऑक्सिडीकरण झालेलं आहे, दॅट्स ऑल. अब यहां देखो, निकेल जवळ ऑक्सिजन होतं ते इथून निघून गेलं आणि कोणाकडे गेलं, हायड्रोजनकडे. निकेलने ऑक्सिजन गमावलं म्हणून याचं झालं क्षपन. परंतु या हायड्रोजनने हा ऑक्सिजन ग्रहण केला म्हणून हायड्रोजनचं काय होणार, ऑक्सिजन ग्रहण केला म्हणून ऑक्सिडीकरण, त्याचं क्षपन होणार आणि याचं ऑक्सिडीकरण होणार. पुन्हा समजावतो, एवढं सोपी आहे, एवढं टेंशन घ्यायचं नाही. निकेल ऑक्साइड का ऑक्सीजन निकल गया और हाइड्रोजन के पास में गया, मतलब निकेल ऑक्साइड ने अपना ऑक्सीजन गवा दिया, लॉस ऑफ ऑक्सीजन, तो निकेल ऑक्साइड का हो गया रिडक्शन. और इस हाइड्रोजन ने ऑक्सीजन प्राप्त किया, एक ऑक्सीजन ले लिया, और जब गेन ऑफ ऑक्सीजन होता है तो उसे कहते हैं ऑक्सीडेशन. तो इसका हुआ रिडक्शन और इसका हुआ ऑक्सीडेशन, यानी ऑक्सीजन गमावलं म्हणून याचं झालं रिडक्शन. ओके, इसने ऑक्सीजन ग्रहण किया इसलिए इसका हुआ ऑक्सीडेशन, रिडक्शन ऑक्सीडेशन, यानी ऑक्सिजन गमावलं म्हणून रिडक्शन आणि ऑक्सिजन घेतलं म्हणून ऑक्सिडेशन. हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, या दिसत आहे तुम्हाला. ओके, तो फिर से मैं समझा देता हूं, जो ऑक्सीजन लेगा या हाइड्रोजन देगा या इलेक्ट्रॉन लॉस करेगा, अगर ये तीनों क्रिया होती है तो ऑक्सीडेशन. रिडक्शन में भी तीन चीजें दिमाग में रखना है, गेन ऑफ हाइड्रोजन, हाइड्रोजन घेणे, लॉस ऑफ ऑक्सीजन, ऑक्सीजन गमावणे, किंवा गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन घेणे. आता ठीक आहे, इथे ऑक्सिजन दिसत आहे, इथे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन, हे सगळं दिसत आहे म्हणून तुम्ही पटपट सांगून दिलं. पण याच्यात काय, याच्यात ना तर हायड्रोजन दिसत आहे ना तर ऑक्सिजन दिसत आहे. अशा अभिक्रियेला ओळखणं खूप कठीण असते. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की आयरन जो आहे तो आयरन काय करणार, इलेक्ट्रॉन गमावणार, हा इलेक्ट्रॉन गमावणार आणि हा इलेक्ट्रॉन घेणार. हा इलेक्ट्रॉन गमावणार, लॉस, आणि हा इलेक्ट्रॉन घेणार, गेन. म्हणजे इथे काहीतरी ते तयार होईल, इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर Fe+ आणि सल्फर इलेक्ट्रॉन घेणार, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर माइनस चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर प्लस चार्ज. जो इलेक्ट्रॉन देता है उस पे पॉजिटिव चार्ज और जो इलेक्ट्रॉन लेता है उस पे नेगेटिव चार्ज. तो इस रिएक्शन में क्या होगा, आयरन इलेक्ट्रॉन गमावणार म्हणून आयरनचं होणार ऑक्सिडीकरण आणि सल्फर इलेक्ट्रॉन ग्रहण करणार, गेनिंग, म्हणून याचं होणार क्षपन. तो आयरन इलेक्ट्रॉन का लॉस करेगा इसलिए ऑक्सीडेशन, और सल्फर इलेक्ट्रॉन का गेन करेगा इसलिए उसका होगा रिडक्शन. आता हा इलेक्ट्रॉन देणार आणि हा इलेक्ट्रॉन घेणार आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन काय तयार होईल, आयरन ऑक्साइड. पुन्हा सांगतो, जो इलेक्ट्रॉन देतो तो पॉझिटिव्ह बनतो आणि जो इलेक्ट्रॉन घेतो तो निगेटिव्ह बनतो. थँक्यू.